पवार एक प्रतिथयश उद्योजक, त्यांचा सन्मान झालेला आहे। खरं तर सामन्याचे क्षण अतिशय रंगतदार आणि उत्साहवर्धक असे आहेत, मात्र तरीसुद्धा आपल्याला मान्यवरांचा सन्मान सोहळा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडू आहेत उपस्थित, ज्यांनी आपल्या या परिसरात आपल्या तालुक्याचं पर्यायानं आपल्या महाराष्ट्राचं नाव हे राष्ट्रीय स्तरावरती गाजवलेलं आहे। त्यापैकी एक विजय घाणेकर हे राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे। विजय घाणेकर, कृपया आपण मंचावरती या। विजय घाणेकर राष्ट्रीय खेळाडू, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे। विजय घाणेकर, अभिषेक भोजने आपण देखील मंचावरती यायचं आहे। अभिषेक भोजने, अजिंक्य पवार आपण पाहतोय चढाईसाठी सज्ज आहे। विजय घाणेकर यांचा सन्मान मी सचिन कोळी साहेब कुठे आहेत? आपल्या शुभास्ते आपण विजय घाणेकर यांचा सन्मान करायचा आहे। सचिन कोळी साहेब, हो इथे बघा, लॉबी टच, सेल्फ आउट ज्याला म्हणतात, अशा प्रकारे अजिंक्य पवार थोडंसं प्रेशर मध्ये कबड्डी क्षेत्रामध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून ज्यांचा लौकिक आहे ते आमचे मित्र विजय घाणेकर। रोहन गमरे, सचिन कोळी सरांचं ओळख करून देण्याची मला वाटतं गरज नाही आहे, कारण गेले अनेक वर्ष ते चिपळूणशी जोडलेले आहेत। दशरथ दाभोळकर आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनशी ते जोडलेले आहेत, इथल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतात। मात्र सचिन तेंडुलकर असेल, कपिल देव असेल, अशा अजरामर आणि अशा मोठ्या खेळाडूंबरोबर त्यांनी खेळलेले आहेत आणि आज प्रशिक्षक म्हणून त्यांचा फार मोठा लौकिक आहे। अनेक खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत। या सपोर्ट पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम पुकार विठलाय पिटले केदारनाथ गाणे प्रसार माध्यमातून, समाज माध्यमातून, शेवटची 5 सोशल मिनिटे। मीडियातून काही दिवसापूर्वी दशरथ दाभोळकर आणि सचिन तेंडुलकर असा एक फोटो आपण पाहिला होता, आणि तो फोटो ज्यांच्यामुळं त्या ठिकाणी प्राप्त झाला ते सचिन कोळी सर यांच्यामुळंच ती भेट शक्य झाली, आणि म्हणून आपल्या चिपळूणचा चेहरा सचिन तेंडुलकरपर्यंत गेला आणि ती प्रेरणा आज आपल्या चिपळूण क्रिकेट असोसिएशनला देखील प्राप्त झालेली आहे। इथे आपण पाहिलं तर रोहन अभिषेक भोजने आपण सुद्धा मंचावरती आहे। अभिषेक भोजने, आपण सन्मान स्वीकारा, आणि अभिषेक भोजने यांचा सन्मान घाडीगावकर सर यांच्या शुभास्ते होईल। मी आदरणीय घाडीगावकर सरांना विनंती करतो की आपण एका राष्ट्रीय खेळाडू शेवटची 4 मिनिटे करायचा आहे। मैदानावरती शेवटची 4 मिनिटे शिल्लक आहेत। साजन आपण पाहतोय चढाईसाठी 1-1-2 क्षेत्ररक्षण आहे। आक्रमक चढाईपट्टू साजन जबरदस्त कामगिरी केली आहे स्पर्धेमध्ये, भांडार स्पीड आहे। हो इथे बघा, अतिगाई संकटात नाही, 2 खेळाडूंना टिपलंय। वाट रेड, सुरेख चढाई 26-23 असा गुणफलक, 3 गुणांची आघाडी आपण पाहतोय। अर्थातच इथे मात्र आहे भीमसंघर्ष वेहेळे संघाकडे सुरेख मॅच आहे। एका बाजूला भीमसंघर्ष वेहेळे, दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ धामणवणे। मॅचच्या बाहेर असेल, कोर्टाच्या बाहेर आहे तो नक्कीच अजिंक्य पवार, आणि इथे मात्र बॅकफुटला गेलाय थोडासा संघ, तर फ्रंटफुटला असणारा संघ आहे तो अर्थात इथे भीमसंघर्ष वेहेळे। जबरदस्त लढत म्हणतो, ज्या प्रकारचे संघ आहेत त्या प्रकारची लढत, ज्या प्रकारचे क्रीडा रसिक आहेत त्यांना चांगली मेजवानी। बघा, डोळ्यांचं पारडं फेडणारी लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। सेमीफायनल नंबर 1, स्पर्धा नंबर 1 आणि मॅच नंबर 1, अप्रतिम मॅच आहे। अर्थातच एक युवा खेळाडूला संधी दिली, जर्सी नंबर 14, 7 खेळाडू मॅटवरती आहेत। याने देखील जेव्हा अजिंक्य मैदानाच्या बाहेर बसलाय त्याला उठवण्याचं काम केलंय पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये। फार मोठी जबाबदारी असेल, युवा आहे, तरुण आहे, सळसळत रक्त देखील आहे, त्याचा वापर इथे करावा। हो इथं मात्र रोहन गमरे सांगतोय, मी फक्त रायडर नाही तर मी एक उत्कृष्ट पकडपट्टू देखील आहे। ऑलराऊंडर खेळाडू रोहनला आपण पाहतोय। येस, इथे मात्र झटापट 1+2, इथून मात्र 3 गुणांची एक मोठी लूट, आणि तदनंतर जाऊया गुणफलकाच्या दिशेने। 13 त्याचा 30 आणि 24 असा गुणफलक अजिंक्य पवार। शेवटची 3 मिनिटे आहेत, 30-24 अजिंक्य पवारला आक्रमण करावं लागेल, सुसाट खेळावं लागेल। हो पुन्हा एकदा पकड, अभि आपण पाहिलं तर नक्कीच अभिषेकने सुरेख पकड केले, त्याला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही। अजिंक्यला आपण थांबवलं नाही तर आपल्याला नक्कीच पराभवापासून दूर जावं लागणार। कोपरा रक्षक अभि बघा, एक बलाढ्य खेळाडू आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आपण पाहतो, नक्कीच प्रो कबड्डीमध्ये मोठ्या संघांना नामोचित केलंय। यावर्षीचा दिल्लीच्या संघातून खेळताना ह्याच अजिंक्यने दिल्ली संघाला अजिंक्यपद मिळवून दिलं होतं, आणि इथं मात्र त्याच अजिंक्यला आपले लोकल खेळाडू कशा प्रकारे पकड करतात। भीमसंघर्ष वेळे जरी मोठा झाला असला तरी याच मातीतला खेळाडू आहे,
ह्याच लाल मत्तीवरती खेळताना ह्याच खेळाडूने त्याला चित्तपट केलंय. सुरेख मॅच आहे. तिसऱ्याने अंतिम पुकार दिलाय मी. पिटलेवाडी विरुद्ध केदारनाथ गाडे. ही मॅच क्षमताच ताबडतोब आपण मैदानाचा ताबा घ्या. पंच पॅनल आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सुरेख कामगिरी केली पहिल्या दिवसापासून. प्रीतम सुतार सर असतील, तदनंतर आपण पाहिलं तर केशव सर होते, बैकर सर पहिल्या दिवशी, सागर पवार आहेत, विश्वास खरात, मंगेजी मोडक पंच प्रमुख म्हणून कामगिरी पाहत आहेत. पुन्हा एकदा रोहन गमरे जर्सी नंबर आपण पाहिलं तर सुरेख कामगिरी केली या खेळाडूने. बघा या संघासाठी आपल्या गावासाठी आलाय, दाखल झालाय. मुंबई पोलीस दलात सुरेख कार्य मुंबई संघातून खेळताना देखील जर आपण पाहिलं या खेळाडूंनी सुरेख कामगिरी केली. मला आठवते पवन तलाव मैदानावरची राज्यस्तरीय चाचणी स्पर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्याने प्रथमच ती चाचणी जिंकली होती. त्याच्यामध्ये रोहन गमरेने सुरेख कामगिरी केली. अजिंक्य पवारने देखील सुरेख कामगिरी केली होती. आणि ते आपण पाहिलं तर सिद्धांत जर्सी नंबर 4 पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज 7 खेळाडू मॅटवरती आहेत. 2-1-2-2 असं क्षेत्ररक्षण आहे. ह्या खेळाडूने खासी प्रभावित केलंय. जेव्हा जेव्हा अजिंक्य बाहेर बसलाय त्याला उठवण्याचं कार्य कुणी केलंय तर सिद्धांतने. वॉट मॅच, सुरेख मॅच आहे. शेवटची 2 मिनिटं आहेत. 26-31 मित्रांनो. ह्या दोन जे 5चं जे लीड आहे ना, एक कधी सुपर सीबी उपर रेड जर अजिंक्यच्या माध्यमातून आली तर पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. इथं मात्र ही रेड फार महत्वाची आहे. निर्णायक रेड आहे. शेवटची जर का इथे पकड झाली, शेवटची 2 मिनिटं सांगतात पंच, पुटक आम्हाला सांगतात की येस इथे मात्र काउंटडाऊनला देखील सुरुवात होणार. शेवटच्या षडांच्या दिशेने जसं जसं आपण जातोय तसं जसं दर्दी क्रीडारसिकांची गर्दी, भन्नाट गर्दी आहे. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक डोळ्यात टक लावून या सामन्याचा आनंद घेतात मित्रांनो. हो इथं मात्र ॲडव्हान्स. इथे बघा ज्या प्रकारचा स्पीड आहे, दाखवून दिलंय की मी राष्ट्रीय खेळाडू काय आहे, त्याचं एक दर्जेदार उदाहरण आहे. ऑफिशियल टाइमआउट घेतला जातोय. अर्थात ऑफिशियल टाइमआउट कशासाठी घेतात, संघाचे कोच असतात, टिप्स देतात की बघा मित्रांनो तुमच्याकडे 32 पॉईंट आहेत, 6 गुणांची आपली लीड आहे, ती कशी टिकवायची. दुसऱ्या बाजूला संघ कोच सांगतात की आपण 6 गुणाने पिछाडीवरती आहे, तर आपण आघाडीवरती कसं जायचं. शुभम वाजे याच्याकडून पहिलं ATM ऑन झालंय. रोहन गमरे यासाठी या दर्जेदार खेळासाठी 500 रुपयाचं क्रॅश प्राईज झालंय. शुभम वाजे धन्यवाद. बघा जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा भन्नाट गर्दी आपण पाहतोय. अजिंक्य पवार, अजिंक्य व्हायचं असेल तर इथं मात्र लढावंच लागेल. चांगली रेड करा. ओ पुन्हा एकदा कोपरा रक्षक अभिषेकने फासकी टाकले. पुन्हा एकदा काय पकडी केल्यात. युवा आहे, दाखवून दिलंय आम्ही देखील अशा प्रकारचा खेळ केला तर आम्ही देखील आज ना उद्या प्रो कबड्डीमध्ये देखील खेळू शकतो. चिपळूण म्हटलं ना सरांनी की ही चिपळूण एक कबड्डीची पंढरी आहे. अशोक शिंदे ज्यांनी आपल्या प्रथमच सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं आशिया गेममध्ये. आणि अर्थातच एकापैकी दिग्गज आहेत, अर्जुन अवॉर्ड विजेते आहेत अशोक शिंदे सर. आपण पाहिलं तर नक्कीच शेवटचं लास्ट मिनिट असेल. शेवटच्या 60 मिनिटं काउंटडाऊन सुरुवात होणार मित्रांनो. आपण पाहिलं तर इथून मात्र आक्रमण करावं लागेल. सिद्धांत हो इथं मात्र पुन्हा एकदा सुंदर चौडा पकड आहे. सुंदर. आता मात्र बघा हळूहळू बॅकफुटला जाताना आपण पाहतोय अजिंक्य पवार मॅचच्या बाहेर आहे. आणि त्यानंतर 27-34 इथून मात्र 4 खेळाडू मैदानात. ठाऊक आहे रोहनला की आपल्याला आता कोणत्याही प्रकारचं आक्रमण करण्याची गरज नाही, परंतु त्याला 1 गुण दिला देखील जातो. अशा प्रकारे सामना जिंकलाय. जोरदार टाळ्या होते भीमसंघर्ष वेळेसाठी. आणि हार्डलक अजिंक्य पवार. आपण सुंदर खेळ केलात. खेळात हार जीत असते, हारजीत नाण्याचे 2 बाजू आहेत. सो आपण सुरेख खेळ केलात अजिंक्य पवार. आपण खास करून त्या स्पर्धेमध्ये खेळलात त्यासाठी मी विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. भीमसंघर्ष वेहेळे संघानं या सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे आणि अंतिम सामन्यामध्ये त्यांनी धडक निर्माण केलेली आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या विजय संघासाठी आणि अर्थात अजिंक्य पवार आणि त्याच्या टीमसाठी सुद्धा टाळ्या होऊ द्या, कारण अतिशय जबरदस्त असा सामना आपल्याला अनुभवता आला, पाहता आला. एक रोमहर्षक सामना आपण त्या सामन्याचे साक्षीदार झालेला आहोत. आणि नक्कीच आपण पुन्हा एकदा या मंचावर कार्यक्रमाकडे वळत आहोत ज्या निमित्तानं ही स्पर्धा